जाम मोठा हे पण हे आहे का आउटडोर इंडोर काय? चला अजून आतमध्ये बघा इथे भरपूर आहे. हे आउटडोर आणि इंडोर. 80 रुपये 50 फरक काय याच्यात? पाठीमागे पण पाठी वगैरे तिकडे जमा केली. नमस्कार मित्रांनो, मी राहुल मालुसरे तुमचं कोकणप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि मित्रांनो गावी आलो आपण. तर पावसाळी सीझन आहे आणि त्यानिमित्त आपलं येणं झालं आहे. तर घराच्या अवतीभोवती थोडं पावसाळ्याच्या अगोदर आपल्याला जी तयारी करायला लागते आणि थोडं प्लॅस्टिक वगैरे कुठे असेल तर ते कामं करून घ्यायचीत आपल्याला, टाकायची तर. आणि झाडेसुद्धा लावायचीत आपल्याला. तर ब्लॉगला सुरुवात करते आपण. बघूया आज दिवसभरात आपल्याला काय काय करायला भेटतं ते. चला मग ब्लॉगला सुरुवात करूया आपल्या. तर मित्रांनो गावी आल्यावर गावचं वातावरण बघा एकदम छान असं झालेलं आहे. खरं म्हणजे ना पाऊस पडला आहे ना अगोदर, तर आजूबाजूचा परिसर थोडं हिरवगार झालेलं आहे आणि गवत वगैरे पण आलेलं आहे शेतामध्ये. तर मी दाखवतो. मी आज आलो आहे आणि आई आणि जिजू ताई वगैरे आपल्या पप्प्या पण आहे. तर हे लोक अगोदरच आले ते एक दिवस. मला ऑफिसच्या निमित्तानं येताना आलं. तर मी तुम्हाला बाहेरचा परिसर बघा, व्ह्यू बघा, पूर्ण परिसर हिरवळ झालं आहे मागे आपण बघाल तर. आणि बघूया आज आपल्याला दिवसभर. आता आपल्याला जायचं माणगावला. थोडं झाडांची पण खरेदी करायची आपल्याला, कारण पावसाळी आलं सीझन की आपण आधी झाडे लावतो सर्वजण. तर आपल्याला काही शोपीस झाडं आहे ती आजूबाजूला लावायची, कारण मला झाडांची खूप आवड आहे, झाडं लावण्याची. तर जाऊया आता आपण माणगावला लगेच. आणि त्याआधी मामाकडे जाऊन येतो, काही सामान वस्तू द्यायचे, मग आपण आपल्या कामाला सुरुवात करू. बघा समोरचा व्ह्यू बघा, पूर्ण आपलं मंदिर परिसर. छान असं वातावरण झालं बघा. थोडं पाऊस पडण्यासारखं वाटतंय आभाळामध्ये. ढगांचं हे वातावरण बघा. आणि आपल्याला ही सर्व घराची कामं करून घ्यायची. आता स्विमिंग पूलमध्ये पण थोडंफार पाणी साचलंय पाऊस पडल्यामुळे, तर आपल्याला ते पण करायचं आहे आम्हाला. आणि खूप मजा येणार मित्रांनो गावी आलो. पावसामध्ये थोडं आनंदमय वातावरण असतं. तर चला. तर मित्रांनो वरच्या घरी आलो आपण, आपल्या मामाच्या. आणि वरून व्ह्यू बघा, दाखवतो तुम्हाला. थोडं पावसाचं आनंदमय वातावरण झालं. कोंबडी पण ओरडते बघा. छान वाटतं गावी आल्यावर असं शांत. म्हणजे मुंबईच्या दगदगीतून थोडंफार 2 दिवसासाठी किंवा 3 दिवसासाठी काय आराम करायला आलो ना, तर गावाला एकदम रिलॅक्स वाटतं. आणि मित्रांनो आलो आहे जाऊन वरून मामाकडून. ते बघा आता निघाले जायला गोरेगावला. आणि पप्प्या बघा आपला इथे, जिजू वगैरे सगळे रेडी आहेत. पप्पा संगीता पप्पा ऐकर 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 पप्पा ऐकर 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 लवकर. हे बघ काका बघ गागा पप्पा लवकर ऐकर ऐकर लवकर ऐकर ऐकर लवकर. हाय काका ऐकर ऐकर इकडे बघ लवकर बोल. हा जी बोलायला पाणी नाही आलं का बघूया. चल आपली गाडी आहे इथे. जिजू आणि ताई उडे मस्ती कोरे. मित्रांनो क्लायमेट बघा. आणि आपला समोर हा घर मधलाच. चला इथे ताई पण आली आता. आणि निघू आपण लगेच गोरेगाव. मित्रांनो आपण आलो आता माणगावमध्ये आणि थोडीफार आपली खरेदी आहे ती आपण करून घेऊया आणि मग जाऊया आपण झाडं घेण्यासाठी. चला ब्लॉग कंटिन्यू. जिजूंच्या हातात आता मोटर आहे. आपल्याला ही रिपेअरिंग करायची आहे स्विमिंग पूलचं पाणी काढण्यासाठी. आणि हा माणगाव परिसर. आता आपण बघूया मोटर रिपेअरिंगवाला. हे बघा मित्रांनो माणगावमधल्या छोट्याशा दुकानामध्ये आपलं. आणि
इथे आपलं मोटरचं काम चालू आहे. मोटरचं एक काम झालं आपलं, तर आपण हे घेऊन जाऊया आता. दाखवतो तुम्हाला. टीवी में देखते ना लोगों का ट्रेलर है वैसा बनाता है. 2 लाख फॉलोअर्स है उसके पास. मित्रांनो मानगावच्या टपरीवर थांबलोय. समोर आपल्याला बस डेपो भेटतोय आणि पाऊस बघा. सामान खरेदीसाठी आपला तात्काळ वेळ गेलेला इकडेच आणि आता वडापावच्या इथेच थांबलो. पावसाने आमचं काम अडकवलंय. बघू आता जाईपर्यंत थांबावं लागेल आपल्याला. मित्रांनो साप बघा. तशीच मी दुकानात खरेदीच करत होतो आणि पाठीमागेच आलेला. हा कुठला पाण्यातला का? पाण्यातला पाण्यामधला साप. हा दिवाड पण नाही वाटत हो. हा दिवाड आहे. काय बोलतोय? दिवाड आहे. दिवाड साप आहे. दिवाड आहे. बिनविषारी आहे ना. बिनविषारी आहे. बघा गेला तिकडे. तर मित्रांनो आपण आलो आता मानगावच्या हायवेच्या ठिकाणी. आविष्कार नर्सरी म्हणून आहे. तिथं आपण झाडं घ्यायची आहेत आपल्याला. तर आलो आपण त्या ठिकाणी आता आणि मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कुठली कुठली आता झाडं घ्यायची आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तर चला मग जाऊया आता आपण आतमध्ये. हे बघा हा हायवे आहे आणि हायवे जवळच आविष्कार नर्सरी म्हणून आहे. तर जाऊया आपण आतमध्ये. आणि हा संपूर्ण मोठा परिसर आहे. इथे सर्व म्हणजे झाडांचेच प्रकार आहेत सर्व आपल्याला भेटतील. फळांपासून ते सगळं म्हणजे आंबा, काजू, नारळ, चिकू, पेरू प्लस शोपीसची झाडं, सर्व विविध प्रकारची झाडं आपल्याला भेटतील. तर आपल्याला घ्यायचे हे सर्व झाडं घेतलेली आहेत. तर आपल्याला घ्यायचे फक्त शोपीसची झाडं. जाऊया आपण आतमध्ये आता. हे बघा ताई आणि जिजू इकडे आहेत समोरच. अरे कसं पोचत आहे ना दुसरं. इथे शोपीसची झाडं सर्व लावलेली. आता यातले आपल्याला प्रत्येकी 2-2 घ्यायचे आणि बाकीचे आपण चॉईस करू. अजून काय आहे म्हणजे बाकी इकडे आहे शो. आपल्याला घेतली होत्या. हा एक घेतला. घेतले आपला घेतलाय 2 घ्या ना. ऑलरेडी आहे ना त्या. मित्रांनो आपण एवढी झाडे घेतलेत 14. पप्पाची मजा बघा. आणि आपला बिल पेड झालेला आहे. टोटल 1200 चला तर झाड टाका रे. बिल पेड तिला सांग काही नाही. आणि नेऊया आता आपण. चला. तर मित्रांनो आत्ता 5:30 वाजता आपण जस्ट घरी आलो आहे आणि पावसामुळे आपल्याला थोडा लेट झाला आहे. मार्केटमध्ये खरेदी करताना वगैरे पावसामुळे आपलं सर्व टाईम जरा उशीर झाला आपल्याला यायला आणि खरेदीला पण खूप लेट झाला. जेवलो पण आम्ही पण तरी ठीक आहे. आपली ऑलमोस्ट खरेदी झाली आहे आणि सर्व खरेदी करून झालेलं आहे. तर आता आम्ही आलो जस्ट घरी आणि आपण दाखवतो तुम्हाला काय काय खरेदी केलं तुम्ही. तर बघूया आपण. हे बघा आपण ही सर्व झाडं घेतलेत. टोटल 15 झाडं आपण घेतलेत. आता कसं माहिती आहे अर्धा आपल्याला लावायचं. आता तुम्हाला मी दाखवतो काय ते. आणि मामा पण आला आपला. हा बघा मामा पण आलाय. हा तुला फोन लावलेला आत्ता ते राखण देऊया का असं. नाही ते बघ आले पाठीमागे आहेत होती. हा आलो मामा आलाय. शोपीसची झाडं दाखवतो आपण. टोटली आहे ना ही एवढी ही सर्व शोपीसची झाडं आहेत. आणि तुम्हाला आता दुसरा दाखवतो. हा सोनचाफा आहे. ह्याला ना सफेद सोनचाफा आहे. तो झाड दाखवतो तुम्हाला. समोर दिसतं सफेद फुलं आहेत ती. तशा प्रकारचं झाड आहे. हा मोठा झाला असा होणार. आणि हा एक सोनचाफा जे आपण केसांमध्ये माळतो ना चाफा तो. हे कुंड्या आहेत. आणि इथे मामा आला. हा घेतो. आणि आता पाऊस पडतोय. थोडं ढगाळ वातावरण झालंय. हे बघा आवाज येत असेल तुम्हाला आता.
हे बघा ही पाईप आणली आपण माणगावरनं आणि हे स्टँड घेतले कपडे सुकवायला उद्या आणि हे चपलांसाठी घेतलं. तर छान असं वातावरण झालं मित्रांनो. झाडं आपण आज नाही लावणार आहोत, तर झाडं आपल्याला लावायचे ती उद्या. आता आपण खूप थकलेलो आहे आणि अजून स्विमिंग पूलचं पाणी पण खाली करायचं, त्यासाठी आपण मोटर रिपेअरिंग केले. आणि मित्रांनो ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण आपल्या कोकणातले व्हिडिओ टाकत असतो मित्रांनो. तुमचा सपोर्ट तर आम्हाला भेटलाच पाहिजे. चला आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच. आता बाय.